झटपट काहीतरी बनवून खायचं असेल तर 2 वाटी तांदळापासून आपण झटपट असा नाश्ता बनवू शकतो. नमस्कार, मी प्रीती खंडार रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. इथे बघा 2 कप एवढे आपण तांदूळ घेतलेले आहे. 2 कप तांदूळ घ्यायचे आहे आणि हे तांदूळ स्वच्छ असे आपल्याला धुवून घ्यायचे आहे. 2 कप तांदूळ स्वच्छ धुतल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी घालायचं आहे. गरम पाणी घालून आपल्याला तांदूळ 1 तासासाठी इथे भिजत घालायचे आहे. तर इथे बघू शकता 1 तास पूर्ण झालेला आहे आणि तांदूळ इथे छान असे भिजलेले आहे. आता एक झारा घ्यायचा आणि पाणी झारत झारत हे तांदूळ आपल्याला मिक्सरच्या पॉटमध्ये अशा प्रकारे घालून घ्यायचे आहे. पूर्ण तांदूळ मिक्सरच्या पॉटमध्ये घातल्यानंतर एकीकडे मी खोबरं किसून त्याला भिजत घातलेलं होतं आणि ते आता आपल्याला या तांदूळामध्ये टाकून घ्यायचं आहे. आता थोडं पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला याला छान असं बारीक फिरवून घ्यायचं आहे. इथे मी वाळलेलं खोबरं वापरत आहे. तुम्ही इथे ओलं नारळसुद्धा वापरू शकता. आता बघू शकता इथे मिक्सरला छान असं फिरवून याची बारीक अशी पेस्ट मी इथे करून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये आपल्याला थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि अशा प्रकारे बघा याचं मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. या मिश्रणामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे. मीठ घालायचं आहे आणि याला एकदा छान असं फिरवून घ्यायचं आहे. फिरवल्यानंतर 10 मिनिटासाठी याला साईडने आपल्याला ठेवून द्यायचं आहे. तोपर्यंत आपण इथे छान अशी एक चटणी बनवून घेऊया. चटणी बनवण्यासाठी इथे गॅसवर आपल्याला कढई गरम करायला ठेवायची आहे आणि त्याच्यामध्ये 3 चम्मच एवढं तेल घालायचं आहे. तेल कडकडीत असं गरम झालं की थोडी मोहरी घालायची आहे आणि मोहरी छान अशी तडतडू द्यायची आहे. मोहरी इथे छान तडतडली की चण्याची डाळ इथे 3 चम्मच आपल्याला घ्यायची आहे. 3 चम्मच एवढी चण्याची डाळ घालायची आहे आणि त्याच्याबरोबरच 3 ते 4 इथे लाल मिरच्यासुद्धा आपल्याला घालून घ्यायच्या आहे. लाल मिरच्या घालायच्या आहे आणि लाल मिरच्या घातल्यानंतर आता ह्या मिरच्यासुद्धा या तेलामध्ये आपल्याला छान अशा होऊ द्यायच्या. त्याबरोबरच आपल्याला 3 ते 4 लसणाच्या पाकळ्यासुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायच्या आहे आणि त्यासुद्धा या तेलामध्ये छान अशा होऊ द्यायच्या आहे. त्याचबरोबर थोडे शेंगदाणेसुद्धा आपल्याला याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि शेंगदाणेसुद्धा या फोडणीमध्ये अशा प्रकारे बघा होऊ द्यायचे आहे. अगदी ज्या पद्धतीने मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने इथे स्टेप बाय स्टेप आपल्याला ही चटणी करायची आहे. तर तुम्ही इथे बघू शकता शेंगदाणेसुद्धा इथे छान असे तेलामध्ये झालेले आहे. शेंगदाणेसुद्धा छान असे झाले की याच्यामध्ये आपल्याला एक बारीक चिरून कांदासुद्धा घालायचा आहे. आता हा कांदासुद्धा आपल्याला अशा प्रकारे बघा परतवून घ्यायचा आहे. कांदा छान असा फोडणीमध्ये झाला की लगेचच आपल्याला याच्यामध्ये एक मोठा टोमॅटोसुद्धा चिरून अशा प्रकारे घालायचा आहे. आता एकदा हा टोमॅटोसुद्धा अशा प्रकारे आपल्याला परतवून घ्यायचा आहे आणि याच्यावरती झाकण ठेवून मंद आचेवर 10 मिनिटं आपल्याला हा टोमॅटोसुद्धा छान असा शिजू द्यायचा आहे. आता टोमॅटो छान असा शिजेपर्यंत एकीकडे आपण मस्त असा तांदूळाचा नाश्ता बनवून घेऊया. नाश्ता बनवण्यासाठी गॅसवर आपल्याला डोशाचा तवा गरम करायला ठेवायचा आहे. आता माझ्याकडे डोशाचा तवा आहे म्हणून मी डोशाचा तवा ठेवत आहे. त्याऐवजी तुम्ही एखादं नॉनस्टिकचं पॅनसुद्धा ठेवू शकता. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हा डोशाचा जो तवा आहे तो छान असा गरम होऊ द्यायचा आहे आणि थोडं असं तेल लावून घ्यायचं आहे. तेल लावून घ्यायचं आहे आणि त्याच्यावर हा नाश्ता अशा प्रकारे टाकून घ्यायचा आहे. एक झाकण ठेवायचं आहे आणि अगदी 2 मिनिटं एक वाफ काढून घ्यायची आहे आणि इथे तुम्ही बघू शकता आपला पहिला नाश्ता तयार आहे. जेव्हा आपण हा पहिला नाश्ता बनवतो तेव्हा थोडा हा नाश्ता निघायला कठीण जातो, पण जेव्हा याच्यानंतरचे जे आपण नाश्ता बनवतो ते मात्र पटापट बनून तयार होतात. तर अशा प्रकारे इथे आपला पहिला नाश्ता बनून तयार झालेला आहे. आता आपल्याला गॅसचा पॉवर थोडा मोठा करायचा आहे. तवा छान असा तापू द्यायचा आहे आणि नंतर हा नाश्ता जो आहे तो आपल्याला बनवून घ्यायचा आहे. बघू शकता अशा आपण बॅटर टाकून घेत आहे आणि बॅटर टाकता क्षणी याला छान अशा जाडी पडत आहे. ना याच्यामध्ये आपण इनो वापरला, ना सोडा वापरला, ना दही वापरलं तरीसुद्धा या नाश्त्याला किती छान अशा जाळी पडत आहे. झटपट असा हा नाश्ता बनवून तयार होतो. जर रात्रीला तुम्ही कधी तांदूळ टाकू शकले नाही आणि जर तुम्हाला अशा प्रकारचा डोसा म्हणा किंवा हा नाश्ता जर बनवायचा असेल तर झटपट तांदूळ टाकून फक्त 1 तासामध्ये तुम्ही हा नाश्ता नक्कीच बनवू शकता. तुम्ही इथे बघू शकता किती छान या नाश्त्याला जाळी पडून तयार आहे आणि नाश्ता बघू शकता किती छान अशा कडा सोडत आहे. या प्रकारेच आपल्याला आणखीन जे नाश्ता आहे ते बनवून घ्यायचे आहे. आता बघा तुम्ही जर इथपर्यंत व्हिडिओ पाहत आला असाल, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडत असेल किंवा थोडा जरी महत्त्वाचा वाटत असेल तर एक लाईक व एक कमेंट करायला सुद्धा विसरू नका. तुम्ही इथे बघू शकता अशा प्रकारे मी आणखी उरलेल्या बॅटरपासून छान अशी नाश्ता इथे बनवून घेत आहे आणि या नाश्त्याला जाळीसुद्धा छान अशा पडत आहे. या प्रकारेच मी जे पूर्ण बॅटर आहे त्याचे इथे नाश्ता बनवून घेणार आहे.
आता इथे बघू शकता मस्त असा आपला नाश्ता बनून तयार झालेला आहे. झटपट आपला नाश्तासुद्धा तयार आहे आणि एकीकडे आपली चटणीची जे सामग्री आहे किंवा जे साहित्य आपण तयार करून घेतलेलं आहे ते सुद्धा इथे शिजून तयार आहे. आता एका मिक्सरच्या पॉटमध्ये आपल्याला ते काढून घ्यायचं आहे, थंड होऊ द्यायचं आहे. त्याच्यामध्ये 2 चम्मच लिंबाचा रस घालायचा आहे, थोडं मीठ घालायचं आहे, पाणी घालायचं आहे आणि मिक्सरला छान अशी फिरवून घ्यायची आहे. इथे आपली छान अशी चटपटीत चटणी तयार आहे. तुम्हाला द्यायचा असेल तर याला तडकासुद्धा तुम्ही देऊ शकता, पण तशीसुद्धा ही चटणी छान अशी लागते. ही चटणी तुम्ही डोशासोबत बनवू शकता किंवा छान अशा इडलींसोबतसुद्धा बनवू शकता किंवा कोणत्याही नाश्त्यासोबत ही चटणी तुम्ही नक्कीच खाऊ शकता. इथे बघू शकता मस्त असा आपला नाश्ता बनवून तयार आहे. नाश्त्याला तुम्ही जाळी बघू शकता, अप्रतिम अशी जाळी सुटलेली आहे. इथे आपला परफेक्ट असा नाश्ता तयार आहे. आता हा नाश्ता तुम्ही या चटणीसोबत सर्व करू शकता. खूपच मस्त आणि झटपट असा हा नाश्ता बनवून तयार होते. आजचा व्हिडिओ किंवा आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली एकदा मला कमेंट करून कळवायला विसरू नका. जर घरी पाहुणे आले असेल आणि झटपट काही बनवायचं असेल तेव्हासुद्धा तुम्ही हा नाश्ता नक्कीच बनवू शकता. आजचा हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर एक कमेंट करा, लाईक करायला विसरू नका आणि अजून प्रीती खंडार रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका आणि साईडनं असलेली बेल आयकॉनची बटनसुद्धा प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.